ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिकमध्ये आता सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदललेली असून मनसे आणि शिवसेनेनं हात मिळवणी केलेली आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेना मनसे युती असं हे नवीन समीकरण असणार आहे आणि यामुळे भाजप सोबतच्या संभाव्य युतीपूर्वीच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे। नाशिक महापालिकेत मनसेच्या एकमेव नगरसेविका असलेल्या मयुरी पवार यांनी आता शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय। धक्कादायक बाब म्हणजे पवार यांनी या आधी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवलेली होती, मात्र प्रत्यक्षात सत्ता स्थापनेची वेळ येताच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। या नव्या आघाडीमुळे नाशिक महापालिकेतील सत्तेची गणितं पूर्णपणे फिरणार आहेत। मनसेच्या सोबतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ वाढल्यानं स्थायी समितीवर त्यांचा आता एक वाढीव सदस्य नियुक्त होणार आहे। केवळ स्थायी समितीच नव्हे तर प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक पद आणि पालिकेच्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर आता शिंदेंची शिवसेना आणि मनसेचे वर्चस्व निर्माण होणार आहे। विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून या युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत नवे रंग पाहायला मिळणार आहेत। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।